गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बिल्स ऑफ एक्सचेंजचा मार्च 2020 मध्ये जो क्वेश्चन विचारला गेला होता तो क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. सो बिफोर सॉल्विंग एनी प्रॉब्लेम ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज वी हॅव टू रीड लास्ट लाइन. So give journal entries in the books of Newton. So we have to prepare journal entry in the books of Newton and prepare Albert's account in the books of Newton. Means we have to prepare ledger in our books of account and our customer's name is Albert. So we have to prepare Albert's account. So let us start. So on 1st March 2016, Newton sold goods to Albert worth rupees 40,000. This is our first journal transaction. So on 1st March 2016 आपण 1 मार्च 2016 ला वस्तू विकलेली आहे. So to whom we had been sold goods to? So Albert is our customer. We sold goods to our customers. So this will be the first entry. What is the entry? Albert's account debit to sales, because Albert is the receiver of goods and sales is our income. So we have to credit our sales account. As per the rules of personal account, Albert is the receiver, debit the receiver. As per the rules of nominal account, credit all income and gains. So this is our income because we are selling goods to our customer. तर ही लाईन झाली. त्यानंतर Albert accepted. The person who gives acceptance to the bill, that person become drawee. तर हा जो अल्बर्ट आहे तो आपला कस्टमर आहे आणि त्यांनी बिलाला ऍक्सेप्टन्स दिलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ती एंट्री करणार आहोत. कोणती? बिल ऍक्सेप्टन्सची. तर एंट्री कशी येणार? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अल्बर्ट, बिकॉज अल्बर्ट ऍक्सेप्टेड बिल फॉर 3 months drawn by Newton. We draw bill means the person who draws the bill, that person become drawer. आणि ड्रॉवरच्या बुक्स मध्ये कोणती एंट्री येणार तुमची? बिल्स रिसिवेबल. सो bill drawn and acceptance received. We had been received acceptance as per the rules of real account debit. What comes in as per the rules of personal account? Albert is the giver of that bill. त्या बिलाला acceptance कोणी दिलेले? Albert न दिले, म्हणून आपण ती एंट्री करणार आहोत. So now third transaction. On 31st May 2016, Albert requested to Newton renew the bill. म्हणजे काय केलेलं आहे की अल्बर्ट कडे पैसे नाही असल्यामुळे किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यामुळे त्यांनी काय सांगितलं? रिक्वेस्ट केलं. म्हणजे कस्टमर रिक्वेस्ट टू अस. कस्टमरने क्रेडिटरला रिक्वेस्ट केलेलं आहे, डेटरने क्रेडिटरला रिक्वेस्ट केली, म्हणजे आपल्याला रिक्वेस्ट केलेली आहे. काय रिक्वेस्ट केली की प्लीज रिन्यू द बिल, म्हणजे ओल्ड बिल काय कर? कॅन्सल कर. तर कॅन्सलेशन बिल करायचं असेल तर बिल होल्डर ऑफ द बिल इज वी मीन्स न्यूटन. आपण न्यूटनच्या बुक मध्ये एंट्री करतो. So whenever bill is going to be dishonored, renew म्हणजेच काय? old bill is going to be cancelled and we have to draw new bill. तर Albert's account should be debited because Albert is our customer and bill is going to be cancelled means dishonored. To bills receivable, तर ही बिल आपल्याकडे होतं म्हणून आपण काय केलं? या ठिकाणी केले. तुम्ही एंट्री बघा, झिगझॅग एंट्री. हे अकाउंट कुठे आहे तुमचं? डेबिटला आहे, तर इथं अकाउंट काय झालं तुमचं? क्रेडिटला. इथे बिल्स रिसिवेबल डेबिटला आहे, तर इथे बिल्स रिसिवेबल काय झालं? तर क्रेडिटला झालं. तर त्या ठिकाणी आपण बघू शकता नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. न्यूटन अग्रीड ऑन दॅट कंडिशन दॅट अल्बर्ट शुड पे ₹10,000 इन कॅश. तर अल्बर्टने कॅश 10,000 देणं आवश्यक आहे. सो यू कॅन सी ही एंट्री आपण बघताय तुम्ही. ही एंट्री न करता ही एंट्री काय तिची इन्फॉर्मेशन दिली. असं जरी असेल तर लक्षात घ्या, व्हेनेवर बिल इज गोइंग टू बी रिन्यू अँड we have to prepare, we have to show journal entry of interest. इंटरेस्ट बद्दलची आपल्या एंट्री लिहायची आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट इंटरेस्ट ते आपण बघूया. पहिल्यांदा या ठिकाणी बिलाची अमाऊंट काय होती तुमची बघू शकता. बिलाची अमाऊंट होती किती? 40,000. म्हणजे बिल आपण ड्रॉ केलं होतं किती हजाराचं? 40,000चं बिल होतं. आणि अल्बर्ट इज गोइंग टू पेड कॅश ₹10,000. तो 10,000 रुपये आपल्याला द्यायला तयार आहे. म्हणजे राहिले किती? 30,000. इथे कॅल्क्युलेशन बघू शकता किंवा परत एकदा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवेन. काय? 30,000 बिलाची अमाऊंट आहे. ठीक आहे. न्यू बिल हॅज बीन ड्रॉन बाय अस. आउट ऑफ 40,000 10,000 इज पेइंग बाय अल्बर्ट. अल्बर्ट आपल्याला 10,000 रुपये देतोय, म्हणजे आउटस्टँडिंग अमाऊंट किती आहे? 30,000 रुपये आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12% आहे. आणि ड्युरेशन इज बघू शकता इथं 2 months ड्युरेशन आहे. म्हणजेच काय तर 2/12. तर 12 get cancelled, 0 also get cancelled,
2 जा 6 हे 600 रुपीज काय आले आपली इंटरेस्टची अमाउंट आली. सो इंटरेस्ट इज अवर इनकम. सो वी आर गेटिंग टू बी received that interest. So Albert is our customer. Customer's account should be debited. Interest is our income because we are creditors. We are drawers. आपण ड्रॉवर आहोत, क्रेडिटर आहोत. आपल्याला व्याज मिळत आहे कारण आपण गुड्स सोल्ड केलेली आहे, त्यांनी वेळेवर पैसे न दिल्यामुळे आपण त्याला इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. सो हियर on the condition that Albert should pay ₹10,000 in cash. आता ही एंट्री करायची. So as per the rules of real account debit, what comes in? So as per the rules of real account, cash comes in our business and Albert is the giver as per the rules of personal account. तर ही एंट्री आपण केलेली आहे. त्याच्यानंतर काय झालं बघूया. And accept new bill balance amount plus interest. आपण आता या ठिकाणी इंटरेस्ट काढलेला आहे. हे 30,000 रिमेनिंग बॅलन्स आणि प्लस इंटरेस्ट 600 म्हणजे झाले किती तुमचे 30,600 रुपीज. आपल्याला काय करायचंय, नवीन बिल ड्रॉ करायचंय. तर ही एंट्री आणि ही एंट्री कशी असणार आहे तुमची, सेम असणार आहे. सो बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अल्बर्ट बिंग न्यू बिल एक्सेप्टर्स रिसिव्ड. तर नंतर काय झालं बघूया. अल्बर्ट एक्सेप्ट द न्यू बिल प्लस इंटरेस्ट ऑन द ड्यू डेट. बिल वॉज डिसऑनर्ड. ऑनर्ड म्हणजेच काय, बिलाचे पैसे भेटणे. तर आपल्याला ती डेट पण कॅल्क्युलेट करता येणं गरजेचं आहे. सो ऑन विच वी हॅव बीन मीन्स मिस्टर न्यूटन हॅज बीन ड्रॉन बिल ऑन अल्बर्ट. तर त्याची डेट आहे 31 मे 2016. तर इथं मी तुम्हाला थोडं सिम्पली कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघूया बिलाची ड्यू डेट, बिल ड्रॉनची डेट काय 31 मार्च 2016. बिलाचा ड्युरेशन आहे 2 मंथ्स. आपण 2 मंथ्स ऍड करूया. ऍड केल्यानंतर हे 31 जुलै 2016 त्याची डेट येणार आहे. त्यानंतर आपल्याला कंपल्सरी 3 डेज ग्रेस डेज ऍड करायचे. दिस इज कंपल्सरी. तर 3 डेज ऍड केल्यानंतर 31 जुलै नंतर नेक्स्ट मंथ असतो तुमचा ऑगस्ट 3/8/2016. लिहिताना आपण ऑगस्ट लिहिणार आहोत. इयर सेम असल्यामुळे आपण इयर नाही लिहिलं. सो ऑगस्ट 3 इज अवर लीगल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट नाही लिहायचं का, तर इथं सांगितलेलं आहे ड्यू डेट दिवशी बिल काय झालंय, ऑनर झालंय. ड्यू डेट काय आपली 3rd ऑगस्ट 2016. सो कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता आपल्याला एंट्रीज करायचे आहेत. एंट्रीज करत असताना लेजर मध्ये एंट्रीज करत असताना आपण काय बघूया, अल्बर्ट कुठे कुठे हे बघा आणि त्यानुसार एंट्री करा. इथं पहिल्यांदा 2016 मार्च 1 काय सांगितलंय, अल्बर्ट अकाउंट डेबिट टू सेल्स. म्हणजे अल्बर्ट अकाउंट इज गोइंग टू बी डेबिटेड बाय नेम सेल्स अकाउंट. किती रुपये 40,000. नंतर इथं बिल्स रिसिवेबल टू अल्बर्ट. मग आपल्याला तीच एंट्री घ्यायची 2016 आणि मार्च 1. त्याच दिवशी बिल एक्सेप्ट केलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी काय येणार तुमचं बाय बिल्स रिसिवेबल एंट्री येणार. अमाऊंट किती आहे 40,000. त्यानंतर अल्बर्ट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. अल्बर्ट्स अकाउंट इज गोइंग टू बी डेबिटेड. डेट काय तुमची ती लिहा मे 31. काय लिहिणार इकडं अल्बर्ट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. इथं काय लिहा तुम्ही बिल्स रिसिवेबल. अमाऊंट किती आहे 40,000. त्याच्यानंतर आपल्याला व्हायचंय अल्बर्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. मंथ सेम आहे इथं लिहा टू इंटरेस्ट. अमाऊंट किती आहे 600 रुपीज. त्याच्यानंतर कॅश अकाउंट डेबिट टू अल्बर्ट. सो वी हॅव टू बी क्रेडिटेड May 31 and write down here by cash account 10,000. त्याच्यानंतर bills receivable account debit to Albert. Albert account should be credited by name by bills receivable account 30,600 and cash account debit to bills receivable. So we have to close this ledger. तर इथं 006 and हे 80,600. इथं पण लिहा 80,600. सो इन दिस वे वी हॅव टू प्रिपेअर लेजर. तर जर वेटेज जर बघितलं तुम्ही 1 2 3 4 5 6 7 एंट्रीज साठी 7 मार्क्स आणि प्रत्येकाला हाफ मार्क्स
7 + 3 एकूण 10 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. सो वी हॅव टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज अँड लेजर अकॉर्डिंग टू द instruction given. So thanking you. So my dear students, please share, like, subscribe my channel, and please press on bell icon to get latest notification of our channel. Thanking you.